इथं कुठल्याही पक्षाचं काम चालू नाही आहे. कंपनीला आम्ही एक सांगितलं होतं की कंपनीने आम्हाला 50% काम द्यायचं ठरलं होतं पहिले. आज आम्ही 70% काम घेतलंय. 30% काम कंपनी बाहेरच्या लोकांना देऊ शकत नाही का? पण त्याची पडताळणी करा ना, ते काम कुणाला दिलंय? टीव्हीएस सारख्या कंपनीला जर एखादा स्टोअर चालवायचा आहे, तो काम जर टीव्हीएस सारख्या कंपनीला दिला, टीव्हीएसच्या कंपनीची टर्नओव्हर 1000 कोटी. इथल्या कोणाची लायकी आहे 1000 कोटीचं काम घ्यायचं? यांनी मागे ज्या फुटक्लिप अडवल्या, कोणाच्या ताकद आहे त्या फुटक्लिप टाकायची तिथे? कंपनीने ते पण सांगितलं का तुम्ही घ्या. का घेत नाही मग तुम्ही? परवडत नाही म्हणून घेत नाही का? म्हणजे न परवडणारा धंदा आपण घ्यायचा. कंपनीच्या जनरलच्या बस कोणी घ्यायला तयार नव्हत्या, आम्ही स्वतः घेतल्या. का तर गावाच्या बाकीच्या 8 बस चालल्या पाहिजेत. एवढं आम्ही कंपनीला सहकार्य करतोय आणि हे कंपनीला ब्लॅकमेल करत असतील तर आम्ही कसं खपून घेऊ? असे 2-3 पार्ट आहेत. हाऊसकीपिंगचा पार्ट ISO मार्कवाला कॉन्ट्रॅक्टर पाहिजे. ठीक आहे, आपण करू शकतो का हो? प्रत्येक ठिकाणी आपण कंपनीची बाजू समजून नाही घेतली तर कंपनी कारखाने चालणार कसे काय? कंपनी कारखाने चालले पण पाहिजेत. 30% त्यांचे राहणारच ना. तुम्ही ट्रान्सपोर्टेशन यांना पाहिजे. ट्रेलर ट्रान्सपोर्टेशन इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम आहे. एखाद्या गावातला जर कोणी असेल, त्याची फाईल जर असेल ना, मी उद्या कंपनीला सांगेन हा काम आम्हाला द्या. जर तुमची असेल तर तुम्ही ह्याला त्याला आणून जर करणार असेल तर आम्ही खपून घेणार नाही. आम्ही देखील त्यात जात नाही. कंपनीला कुठेतरी आपण सवलत दिली पाहिजे ना. हजारो लोकांचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिला. कॅन्टीन फॅसिलिटी, कॅन्टीनमध्ये 8 पार्टनर आहेत. पहिल्यांदा खालापूरमध्ये घडलं असेल. कॅन्टीनमध्ये 8 पार्टनर आहेत आणि यांचे भाऊ त्यात पार्टनर आहेत. मी जर बुडापासून काढायला गेलो तर यांना उभा राहिला आणि बसायला जागा राहणार नाही. आज आम्ही फक्त इथे पत्रकार परिषद घेण्यासाठी जमलेलो नाहीये. आम्ही देखील ह्या उपोषणाच्या विरोधात, कंपनीच्या मदतीसाठी, कंपनीच्या समर्थनात यांच्या विरोधात आम्ही इथे आंदोलन करणार आहोत 3 तारखेपासून. जर हे योग्य असेल, त्यांनी केलेलं आंदोलन योग्य असेल तर आम्ही आमचं आंदोलन पाठीमागे घेऊ. परंतु आम्ही कागदोपत्री सांगितलंय, लोक इथं उपस्थित आहेत, त्यांना कामं दिलेली आहेत. हे होता कामा नये म्हणून याच्या विरुद्ध आम्ही कंपनीच्या समर्थनात 3 तारखेपासून आम्ही देखील कंपनीच्या समोर आंदोलन करणार आहोत. जिल्हा परिषद सदस्यांचं देखील नाव घेतलं होतं, ते नेमकं का नाव घेतलं होतं? संतोष बाईलवारे हे जिल्हा परिषद सावरलीचे सदस्य आहेत. ते तिथले सरपंच पण होते आणि त्यांच्या देखील इथे इंडस्ट्रीज आहे. त्यांनी त्यांच्या अख्ख्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांच्या गावाचे 20 वेंडर दाखवाय. 20 माझ्या एका कंपनीमध्ये 20 वेंडर मी तयार केले. पहिले स्वतः करा, नंतर दुसऱ्याच्या कंपनीमध्ये, दुसऱ्याच्या गावामध्ये तुम्ही टोकवायला या. असे इथे नरेश पाटील आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, भाई शिंदे आहेत, अजून मोठे नेते आहेत, आमदार स्वतः होते. इथले कोणी आलं नाही. मग तुम्ही का? तुम्हीच पक्षाची भूमिका का घेऊन आले? इतर पक्ष इथे येऊ शकले असते, इथं उभाटा आला असता, BJP वाले आले असते. पण आम्ही सगळ्यांना घेऊन काम करतोय. आमच्यातले काही नागरिक राष्ट्रवादीचं काम करतात, म्हणून गाडगे आमचे BJPचं काम करतात. पण आम्ही ते कधी डावललं नाही. ज्याची कॅपॅसिटी नाही अशा लोकांना आम्ही काम दिलंय. तुम्हाला हे सांगतो की 22 वर्षाची पोरं वेंडर आहेत माझे, तर 22 वर्षाची, ज्या पोरांनी कधी त्यांना माहित नव्हतं की वेंडर असणं काय, ती पोरं आज माझी इथं 22 वर्षाची पोरं इथं कामं करतात. आम्ही चुकी केली का? आम्ही न्याय दिलाय लोकांना म्हणून. आणि आज आमच्यासारखी त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावी त्या अर्जावर जे 118 सह्या आहेत, एका कुटुंबातल्या जर 60-70 सह्या असतील त्या पण खोट्या, आम्ही कसं ऐकू? लहान पोरापासून तुम्ही सह्या घेऊन सांगताय. आम्ही आज 400 सह्या घेऊन आज निघालो. आज आम्ही इथून पोलीस स्टेशनला जाणार, अर्ज देणार. आम्ही पण 400 सह्या घेतल्या की नाही? काल तुम्हाला बोललो की 400 सह्या मी घेऊ शकतो. किती वेळ लागतो सह्यांसाठी? म्हातारा माणूस काठावर झोपला, त्याची तुम्ही सही घेता? एवढ्या खालच्या लेवलला जाता? प्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो की काल एक शॉर्ट नोटीसवर तुम्ही सगळे येऊन इथे आम्हाला ग्रामस्थांना जे सहकार्य करताय. कारण जो प्रकार चालला या कंपनीवर, तुम्ही पाठीमागे जी कंपनी बघताय, इंडोस्पेस लॉजिस्टिक पार्क, यांनी भाडेतत्वावर इथे बऱ्याच कंपन्यांना काम दिलेलं आहे. परंतु रेन्युसिस कंपनी आल्यानंतर या गावामध्ये रेन्युसिसने जवळजवळ 70% काम जे कंपनी पॉसिबल आहे तेवढे कामं गावामध्ये दिली. त्यानंतर 1 वर्ष होत आला, ही कंपनी सुरळीतपणे चालू होती. आम्ही गावातील 2 पार्ट्यांनी यापुढे आपण विरोधात न जाता एकत्र येऊन काम करावं म्हणून आम्ही कामाला सुरुवात केली. एक पार्टीकडून काल मी तुम्हाला सांगितलं होतं की इक्बालजी खोत हे होते, एक पार्टीकडून मी स्वतः होतो. आम्ही दोघांनी प्रामाणिक कामं वाटली. त्यानंतर गावातील काही नागरिकांनी जो आज 30रा उपोषणाचा अजेंडा घेतलेला आहे, 3 तारखेला जे त्यांनी उपोषण लावलेलं आहे, त्यांचे काल मी पोलखोल केली. आज ही पत्रकार परिषद ह्यासाठी ठेवलेली आहे. मी काल म्हटलं होतं का आम्ही कागदोपत्री कामं दिलेली नाहीत, ती अस्तित्वात आहेत. ज्यांना जी कामं दिलेली आहेत ते सर्व नागरिक इथे उपस्थित आहेत, त्यांची मुलं देखील तिथे कामाला आहेत. यानंतर काल मी तुम्हाला अजून एक सांगितलं होतं, गावाचा वाद मिटावा, गावात शांतता यावी, विकास व्हावा, यासाठी इक्बाल शेठ यांनी एक पाऊल पुढे येऊन माझ्याशी चर्चा केली, आम्ही कामं वाटली. आता त्यांचं म्हणणं आम्हाला काम नाहीये. एक कंपनी किती लोकांना काम देऊ शकते?
एक कंपनी त्यांच्या हातात जेवढं होतं त्यांनी आम्हाला काम दिलं, परंतु पैशाची हाव असलेली लोक ही जर शेजारच्या घरात काम आलंय तर आपण त्या कंपनीला त्रास दिला नाही पाहिजे, असं माझं सरळ म्हणणं आहे. त्या अर्जदारांमध्ये 5 ते 7 लोक आहेत, तर त्यांना काम देखील दिलेलं आहे आणि नोकरी देखील दिलेली आहे, परंतु त्यांनी खोटेपणा कंपनीच्या विरोधात केलेला आहे. तुम्ही वास्तविकता जनतेला विचारू शकता आणि याची पडताळणी तुम्ही करू शकता. आज आम्ही फक्त इथे पत्रकार परिषद घेण्यासाठी जमलेलो नाहीये. आम्ही देखील ह्या उपोषणाच्या विरोधात, कंपनीच्या मदतीसाठी, कंपनीच्या समर्थनात यांच्या विरोधात आम्ही इथे आंदोलन करणार आहोत 3 तारखेपासून. जर हे योग्य असेल, त्यांनी केलेलं आंदोलन योग्य असेल तर आम्ही आमचं आंदोलन पाठीमागे घेऊ, परंतु आम्ही कागदोपत्री सांगितलंय, लोक इथं उपस्थित आहेत, त्यांना कामं दिलेली आहेत, हे होता कामा नये. म्हणून याच्या विरुद्ध आम्ही कंपनीच्या समर्थनात 3 तारखेपासून आम्ही देखील कंपनीच्या समोर आंदोलन करणार आहोत. बातमीमध्ये सांगितलेले आज तुम्हाला सांगतो मी की तुम्ही पत्रकार म्हणून इथल्या दिलेल्या कुठल्याही वेंडरचं नाव घ्यावं, इथे हात वर केला जाईल. ह्या तयारीने आपण आलेलो आहोत, कारण स्पष्टीकरण होणं गरजेचं होतं आणि ते व्हायला पाहिजे. एकंदरीत कसं आहे सर, तुमचं आपण या गावचे प्रमुख नागरिक आहात, तर गावातल्या प्रत्येकाला अपेक्षा असते, आम्हाला प्रत्येकाला काम नाही. याच्यातलं काही मंडळी अशी असते की त्यांना न्याय मिळाला असेल, त्या संदर्भात आपली काय भूमिका असेल? जर कोणाला काम भेटलं नसेल तर त्यांनी आमच्या दोघांशी चर्चा करायला हवी होती. कंपनी प्रशासनाची त्यांनी चर्चा केली, पण आता जर कामच नाहीये, कंपनी काम देणार कुठून? ऑलरेडी 3 महिने कंपनीमध्ये रॉ मटेरियल येत नाहीये, कंपनीची जहाज समुद्रामध्ये अडकलेली आहेत. त्या कामगारांना काम देण्यासाठी कंपनीवर काम नाहीये. येणाऱ्या बसेस, कॅन्टीन याच्यावर सगळा इफेक्ट पडत चाललेला आहे आता. आणि त्याच्यानंतर आपण काम देणार कुठलं? ज्यांची जे मागणी करतायत त्यांना पण ही वस्तुस्थिती माहिती आहे, त्यांच्यातले पण 2-4 ठेकेदार आहेत. काल मी म्हटलं होतं की आज माझ्या बाजूला पद्माकर कदम आहेत, यांच्या मिसेस त्यांच्याकडून निवडून आल्या होत्या. आम्ही त्यांना डावलं नाही, आम्ही त्यांच्या नावावर काम दिलं. मोहनजी गाडगे असतील, मंगेश कदम पाठीमागे आहेत, इम्तियाज खोत आहेत, रिजवान खोत आहे, अशी बरीच नावं आहेत की जी आम्ही इलेक्शन विरोधामध्ये केलं होतं. पण आम्ही एकत्र बसून ठरवलं की आपण कामं वाटून घेऊ. आम्ही ते केलंय. आज ती लोक इथं आहेत, मग त्याच्यानंतर आंदोलन का? जे आंदोलन करते त्यांच्या सह्यांमध्ये त्यांच्या नावावर काम आहेत, त्यांच्या नावावर कामं असताना आंदोलन का? असं तर होणार नाही की गावातल्या एका कुटुंबाला काम दिलं जाईल, प्रत्येक कुटुंबाला काम तर दिलं जाणार नाही. तर तुम्हाला गावात वादच संपवायचे नसतील, गावाचा विकासच नको असेल आणि कंपन्यांना विरोधात जाऊन जर काय पैशाची मागणी करायची असेल त्यासाठीच तुम्ही हे करणार. त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेरच्या लोकांना देखील या ठिकाणी ठेकेदारी देण्यात आलेली आहे, असं त्यांनी त्या कंपनी बाहेरच्या त्यांनी काल्पनिक मुद्दा मांडला होता की इतर कुठल्याही पक्षाचं काम चालू नाहीये. कंपनीला आम्ही एक सांगितलं होतं की कंपनीने आम्हाला 50% काम द्यायचं ठरलं होतं पहिले. आज आम्ही 70% काम घेतलंय, 30% काम कंपनी बाहेरच्या लोकांना देऊ शकत नाही का? पण त्याची पडताळणी करा ना, ते काम कुणाला दिलंय? टीव्हीएस सारख्या कंपनीला जर एखादा स्टोअर चालवायचा आहे, तो काम जर टीव्हीएस सारख्या कंपनीला दिला, टीव्हीएसच्या कंपनीची टर्नओव्हर 1000 कोटी, इथल्या कोणाची लायकी 1000 कोटीचं काम घ्यायचं? यांनी मागे ज्या फुटक्लिप अडवल्या, कोणाच्या ताकद आहे त्या फुटक्लिप टाकायची तिथे? कंपनीने ते पण सांगितलंय का तुम्ही घ्या, का घेत नाही? मग तुम्ही परवडत नाही म्हणून घेत नाही का? म्हणजे न परवडणारा धंदा आपण घ्यायचा. कंपनीच्या जनरलच्या बस कोणी घ्यायला तयार नव्हत्या, आम्ही स्वतः घेतल्या का? तर गावाच्या बाकीच्या 8 बस चालल्या पाहिजेत. एवढं आम्ही कंपनीला सहकार्य करतोय आणि हे कंपनीला ब्लॅकमेल करत असतील तर आम्ही कसं खपून घेऊ? असे 2-3 पार्ट आहेत. हाऊसकीपिंगचा पार्ट ISO मार्कवाला कॉन्ट्रॅक्टर पाहिजे, ठीक आहे, आपण करू शकतो का? हो, प्रत्येक ठिकाणी आपण कंपनीची बाजू समजून नाही घेतली तर कंपनी कारखाने चालणार कसे काय? कंपनी कारखाने चालले पण पाहिजेत. 30% त्यांचे राहणारच ना. तुम्ही ट्रान्सपोर्टेशन यांना पाहिजे, ट्रेलर ट्रान्सपोर्टेशन, इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम आहे. एखाद्या गावातला जर कोणी असेल, त्याची फाईल जर असेल ना, मी उद्या कंपनीला सांगेन हा काम आम्हाला द्या. जर तुमची असेल तर तुम्ही ह्याला त्याला आणून जर करणार असेल तर आम्ही खपून घेणार नाही. आम्ही देखील त्यात जात नाही. कंपनीला कुठेतरी आपण सवलत दिली पाहिजे ना. 1000 लोकांचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिला, कॅन्टीन फॅसिलिटी, कॅन्टीनमध्ये 8 पार्टनर आहेत. पहिल्यांदा खालापूरमध्ये घडलं असेल, कॅन्टीनमध्ये 8 पार्टनर आहेत आणि यांचे भाऊ त्यात पार्टनर आहेत. मी जर बुडापासून काढायला गेलो तर यांना उभा राहिला आणि बसायला जागा राहणार नाही. घेऊन देखील नाही बोलू नका. त्यांच्याशी चर्चा केली आपण, काही उपोषण करत होते त्यांच्याशी आपण सरपंच म्हणून काय संपर्क साधला त्यांच्याशी? उपोषण करताना ऍक्च्युली सरपंच म्हणून मला तर संपर्क साधलेला नाहीये. मी कंपनीला सांगितलं होतं की तुम्ही एकदा चर्चा करून घ्या. 15 दिवसापूर्वी त्यांची चर्चा झाली होती. कंपनीने त्यांना सांगितलं की ऑलरेडी रॉ मटेरियल येत नाहीये, वस्तुस्थिती बघा. झाले तेव्हा तुम्ही काम वाटप होतं तेव्हा तुम्ही आलेत नाही. काम वाटून झालेलं आहे, आता तुम्ही आलेत, ठीक आहे. तरी पण कधी भविष्यात आली तर संधी आपण देऊ. एवढ्या चांगल्या, आणि हे PI साहेबांच्या समोर देखील सांगितलेलं आहे. एवढी चांगली भूमिका जर कंपनी घेते, आम्ही देखील ग्रामस्थ बोललो की तुम्ही पक्ष आणू नका. जेव्हा आम्ही आलो होतो इथे
त्यांनी पक्षाची भूमिका ठेवली. आम्ही म्हटलं पक्ष म्हणून नाही, ग्रामस्थ म्हणून सगळ्यांनी चर्चा करा. जर पुढे काय असेल तर आपण भविष्यात त्यांचा विचार करू. पण जर तुम्हाला ती भूमिका नसेल तर आम्ही ग्रामस्थ थोडी दुसऱ्या कोणाला येऊन देऊ इथे. आता त्यात राजकारण होतंय. हा, याच्यात 200% राजकारण आहे. माझी राजकीय नेत्यांना, राजकीय पार्ट्यांना विनंती आहे की हा गाव सुखाने नांदतोय, इथे लोकांना नोकऱ्या रोजगार सुखाने भेटतोय. आम्ही इथे खालापूरमध्ये जवळजवळ 300-350 कामगार लागले, पण आम्ही कुठल्याही पक्षाचं सपोर्ट घेऊन असं लावलं नाही. ओपन इंटरव्ह्यू ठेवल्या, ओपन इंटरव्ह्यू या, कॉल घ्या, इंटरव्ह्यूचं सिलेक्शन झाला. अशी कित्येक लोक आहेत की राष्ट्रवादी, उबाटा, बीजेपी असे कुठल्या ह्याच्यामधून आहेत. बरीच लोक इथे कामाला लागलेत. तुम्ही कामगारांची पण चौकशी करू शकता. कंपनीने 1 वर्ष चांगलं काम करा, परमनंट व्हा, ही संधी देखील दिलेली आहे. पण तिचा कंपनीला तुम्ही चालू तर द्या पहिले. कंपनी तुम्ही चालू देणार. बरं, याच्यातले किती लोक कामाला लागणार होते? त्यांनी जी नावं दिल्यात त्यातले किती लोक कामाला लागणार आहेत? त्याच्यातले काही लोक कामाला आहेत आतमध्ये. त्यांच्यावर ऍक्शन घेतली का म्हणतात आमच्यावर ऍक्शन का घेता? तुम्ही कामाला असताना तुम्ही स्ट्राईक करण्याचा तुम्हाला अधिकार राहतो का? तुम्ही जिल्हा परिषद सदस्यांचं देखील नाव घेतलं होतं, ते नेमकं का नाव घेतलं होतं? संतोष बाईलवारे हे जिल्हा परिषद सावरलीचे सदस्य आहेत. ते तिथले सरपंच पण होते आणि त्यांच्यात एक एल इथे इंडस्ट्रीज आहे. त्यांनी त्यांच्या अख्ख्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांच्या गावाचे 20 वेंडर दाखवाय. 20 माझ्या एका कंपनीमध्ये 20 वेंडर मी तयार केले. पहिले स्वतः करा, नंतर दुसऱ्याच्या कंपनीमध्ये, दुसऱ्याच्या गावामध्ये तुम्ही टोकवायला या. असे इथे नरेश पाटील आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, भाई शिंदे आहेत, अजून मोठे नेते आहेत, आमदार स्वतः होते. इथले कोणी आलं नाही. मग तुम्ही का? तुम्हीच पक्षाची भूमिका का घेऊन आले? इतर पक्ष इथे येऊ शकले असते, इथं उभाटा आला असता, बीजेपी वाले आले असते. पण आम्ही सगळ्यांना घेऊन काम करतोय. आमच्यातले काही नागरिक राष्ट्रवादीचं काम करतात, म्हणून गाडगे आमचे बीजेपीचं काम करतात. पण आम्ही ते कधी डावललं नाही. ज्याची कॅपॅसिटी नाही अशा लोकांना आम्ही काम दिलंय. तुम्हाला हे सांगतो की 22 वर्षाची पोरं वेंडर माझ्या तर 22 वर्षाची, ज्या पोरांनी कधी त्यांना माहित नव्हतं की वेंडर असणं काय आहे, ती पोरं आज माझ्या इथं 22 वर्षाची पोरं इथं कामं करतात. आम्ही चुकी केली गाव, आम्ही न्याय दिलाय लोकांना म्हणून. आणि आज आमच्यासारखी त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावी त्या अर्जावर जे 118 सह्या आहेत, एका कुटुंबातल्या जर 60-70 सह्या असतील त्या पण खोट्या, आम्ही कसं ऐकू? लहान पोरापासून तुम्ही सह्या घेऊन सांगताय. आम्ही आज 400 सह्या घेऊन आज निघालो. आज आम्ही इथून पोलीस स्टेशनला जाणार, अर्ज देणार. आम्ही पण 400 सह्या घेतल्या की नाही? काल तुम्हाला बोललो की 400 सह्या मी घेऊ शकतो. किती वेळ लागतो सह्यांसाठी? म्हातारा माणूस काठावर झोपला त्याची तुम्ही सही घेता? एवढ्या खालच्या लेवलला जाता? तुम्हाला मी सांगतो की कोणीतरी एकाने तुम्ही पुढे येऊन हे बघावं, हे बघावं, हे सगळं यात दिलेलं आहे आणि सांगावं की हे गाव ग्रामस्थ आहेत. बरं, हे म्हणतात की ठराविक ग्रामस्थ ना, आम्ही पण ग्रामस्थच होत ना. या ग्रामस्थांची भूमिका आहे का? हे पण ग्रामस्थच आहेत ना. बरं, मी माझ्या नावावर तर काम ठेवलं नाही. 50% काम वाटून घेतलेलं आहे. त्या वाटून घेतल्यानंतर आम्ही परत दोघे जण बसलो का बाबा आपल्याला दुजाभाव नाही करायचा. तर आजुलीमध्ये आणि जांभुली असं काही दाखवायचं नाही. तर आपल्या आजुलीमध्ये जेवढे कामं आहेत त्याच्यापेक्षा जास्त कामं तिकडे दिलेली आहेत. ही त्यांनी तिथं सर्वांना घेऊन आम्ही बसलो. मोहनजी आहेत, दिनेश होता, त्यावेळी सर्व बसले आणि सर्वांना कामं वाटून दिलेली. आम्ही काही पर्सनल काम आमच्या नावावरती घेतलेलं नाहीये. तरी पण ते म्हणतात की आम्हाला कामं मिळाली नाही. ते आता त्यांनी दाखवा ना, त्यांची आम्ही नावं दाखवतो, त्यांना कामं दिलेली आहेत सर्वप्रथम. आता म्हणून तुम्ही सांगा काम दिलंय का नाही? मंगेशला विचारा. त्यांच्या यादीत जी आम्हाला काम नाही मिळालं, त्याच्यात असे बरेचसे नाव आहेत की त्यांना इथे काम मिळाले नाही. आता सर्व आहेत. आता आजुलीत किती लोक आहेत त्यांना सर्वांना कामं भेटली. ते दिशाभूल करतात प्रशासनाची कंपनीवर. हा, आजुलीमध्ये किती लोकांना काम आहे? जे काम भेटून सुद्धा ते भेटलं नाही असं. त्यांच्या हिशोबाने त्यांनी पण काम जांभुलीत दिलं, आम्ही पण जांभुलीत काम दिले. आम्ही असं तर दुजाभाव केलेलाच नाही. एकत्र राहून सर्वांनी कामं करायची. एखादा ग्रामस्थ काय आपली भूमिका मांडली? ग्रामस्थ पण तुमच्यातला वेंडर त्या प्रश्न द्या. गाडी जाऊ दे, गाडी जाऊ दे. मी एक ग्रामस्थ आहे जांभेलीचा. बेरोजगारमध्ये मी पण फिरत होतो. सरपंच साहेबांनी शहानिशा करून त्यावेळी कंपनी आली का तुम्हाला रोजी चालू होईल, चांगलं होईल, त्या उद्देशाने सरपंच साहेबांनी मला बस एक दिली. बसची ऑर्डर काढली म्हणजे वर्क ऑर्डर माझ्या नावाची काढली. असं केलं त्यांनी केलं असतं का जेणेकरून 20 बस लागल्या, 20 बस त्यांच्या नावावर घेतल्या असत्या. पण त्या 20 बस न लावता स्वतःनी एकाच्या नावावर बस देऊन स्वतःच्या वैयक्तिक आमच्या कुटुंबाची रोजी चालवली. हे अभिमानाची गोष्ट आहे. आणि ती पहिली मिटिंग घेऊन त्यांनी एक मिटिंगमध्ये कंपनीशी न बोलता त्यांनी 4 मिटिंग त्या मला स्वतः नेले का मॅनेजमेंटशी आणि संवादन करताना का गाडी परवडते का नाही.
कारण नुसते एखादे बोलता गाडी काढ, लगेच गाडी काढून दिलेली नाही मला. पण अक्षरशः त्या गाडीची शहानिशा, त्या गाडी कुटुंब चालेल काय, हप्ता जाईल काय, हे सर्व शून्यातून ज्या गोष्टी या सरपंच साहेबांना करून दिल्या. अहो जीएसटी मला काढायची माहीत नव्हती. जीएसटी सारखा विषय, करंट अकाउंट सारखा विषय माहीत नाही. त्या माणसाने जाणीव करून दिली. आणि जर आमच्या रोटी रुजीवर जर पाय येत असेल तर गाववाले म्हणून तर आम्ही तर सहन करून घेणार नाही. ही माझी एवढीच अपेक्षा आहे. महाराष्ट्र. मी कॅन्टीनमध्ये पार्टनर पण आहे आणि ऑनर पण आहे. 8 जण आहेत आम्ही कॅन्टीनमध्ये आणि कॅन्टीन आमची सुरळीत चालू आहे. ऑलरेडी आम्ही 50% जेव्हा ठरवले होते तेव्हा मी पण होतो यांच्यामध्ये. तर आम्ही 50%मधनं 25% ऑलरेडी जे विरोधक आहेत त्यांना आम्ही 25% देतोय. म्हणजे 25% फक्त आम्ही घेतोय आजोलीवाले. तरी पण जर विरोध करत असतील तर ते चुकीचं आहे. त्या विरोधाला आणि त्या उपोषणाला अर्थ काय आहे. आणि त्यांनी दिलेलीच माणसं आहेत, असं काय ना का आम्ही जबरदस्ती माणसं टाकलेली आहेत. त्यांनी विरोधकांनी जी माणसं दिलेली आहेत तीच माणसं आम्ही कॅन्टीनमध्ये घेतलेली आहेत. त्या व्यतिरिक्त अजून काय करायचं. तिथून आल्यानंतर तुम्ही एकत्र आलात, गावचा विकास व्हावा किंवा गावात चांगलं सुख समृद्धी यावी यासाठी एकत्र आलात. पण या कंपनीच्या बाबतीत तुम्हाला कसं काय सरपंचांचं? ज्यावेळी मला समजलं गेलं का इथे भरतीची प्रक्रिया चालू होणार आहे, लेबरला मला तेव्हा सरपंचाने अविनाश शेट यांना सांगितलं. तेव्हा मला पण जीएसटीचं वगैरे काही एवढी माहिती नव्हती. तर ह्यांनी सांगितलं की लेबर लायसन्सचं प्रोसेस करून ठेवा, जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला भेटतील. आणि दुसरी गोष्ट, आम्ही होतो विरोधामध्ये सरपंचाच्या विरोधीला, इकबाल शेठ आणि प्रमुख सरपंच साहेबांनी ते एकत्र हे करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून दिल्या. बोला. आज तुम्हाला काही काम मिळालंय का तिथे? आम्हाला 70-80 माणसाचं काम, 50 माणसं सुरुवातीला होता, पण सरपंच सांगितलं 25 माणसाचं वाढून देतो. 70-75 माणसाचं काम मिळालं. गावातले माजी सरपंच नावं कोण सांगितलं बरोबर? माजी सरपंचांच्या नावावर ह्या कंपनीची पहिली टीका लागली ती त्यांच्या नावाने लागली. त्यांच्या नावावर 100 लोकांचा लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यांचा भाऊ कॅन्टीनमध्ये पार्टनर आहे. ह्या गोष्टी असताना जर आज म्हणून गाडगे, पद्माकर कदम आहेत, मंगेश कदम आहेत, आदिवासीतले आदिनाथ असतील, ही सगळी लोक एकत्र होती. सरपंच दिनेश गाडगे यांच्या बरोबर होते. जे बाकीचे जे भोसले वगैरे ते पण यांच्या बरोबर होते. पण आज ह्या लोकांनी काम घेतलं, त्यांच्या कशाला पोटात दुखायला पाहिजे? तुम्ही सगळे एकत्र होते ना, तर तुम्ही आता बाजूला का? एवढ्या लोकांना जर काम देऊन जर असते बोलत काम नाही दिलं तर आता कंपनी काय करणार आणि सरपंच जाऊन मी तरी काय करणार? या ठिकाणी 18 काहीतरी युनिट आहे. हा, चांगला मोठ्या भरपूर कंपन्या आहेत. काहीच बंद आहेत ना, काही कंपन्या बंद आहेत. म्हणजे हे आता जे सर्व ओरड करतात, ही लोक कधीतरी सत्तेमध्ये असतील ना. हो. ते सत्तेत असताना त्या काळात 2 कंपन्या बंद झाल्या. त्या का बंद झाल्या त्याची चौकशी करावी, मग समजेल तुम्हाला का ह्या बंद झाल्या कंपन्या. त्याची एक पिली तर मी शहानिशा तुम्हाला करून दिली होती. 30 ते 35 कामगार घरी बसले, माझ्यावर आळ केला होता. पण तिथे कोण काम करत होता, कोण ठेकेदार होता, ही माहिती घ्या. कंपनी कशी बंद झाली, पोलीस स्टेशनला थोडी माहिती घेतली. PI साहेब कायंगडे साहेब होते, तुम्हाला सगळं भेटेल. तुमचे पत्रकार मित्र आहेत, बाबू पोडे साहेब, ते त्या प्रकरणात होते. त्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी ते स्वतः होते. तुम्हाला सगळं भेटेल, कंपनी कशी बंद झाली, काय झाली, कोण ठेकेदार होता. लोकांवर शिंतोड्या करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि सगळं थांबवावं. आता आम्ही इथून सर्व पोलीस स्टेशनला जाणार आहेत. खालापूर पोलीस स्टेशन आणि SP मॅडम यांना आज आम्ही पत्रव्यवहार करतोय की आम्ही देखील आंदोलनाला बसणार. 3 तारखेच्या तुमच्या भूमिकेवर ठाम आहे. हो, गावासाठी आणि कंपनीसाठी आम्ही सर्व एकत्र राहणार. भले आम्ही इलेक्शन एकत्र करू या ना करू, पण आम्ही उद्योग आणि गावाच्या विकासासाठी सगळे एकत्र राहणार. त्यांनी जर आंदोलन मागे घेतलं, त्यांच्यात बदल झाला तर तुमची सहकार्याची भूमिका राहील का? सहकार्याची भूमिका तशी आहेच ना. जर त्यांच्या नावावर कामं देखील आहेत, पुरं कामाला, याच्या पलीकडे काय असलं पाहिजे? सहकार्याची भूमिका म्हणजे काय? ग्रामपंचायत कामांमध्ये पण ते सहकार्याने काम करतात. आम्ही असे डावलाडाल कुठे केलेली नाही. कुणाच्या नेतृत्वाखाली दिलंय तर त्या नेतृत्वाने तिथं काम करून घ्यावं, या पद्धतीने आम्ही कामं वाटलीत. याची पण चौकशी तुम्ही करा. हे फक्त कंपन्यांमध्ये चालत नाहीये, ग्रामपंचायत मध्ये पण चालतंय. आम्ही हे सगळं पद्धतशीर केलेलं आहे. याच्यानंतर जर विरोध असेल तर आम्ही काय बसायचं परत? मी कालच बोललो, खांद्यावर घेतो तुम्ही कानात मुतणार असा, तर आम्ही काही एवढे का नल्ले नाहीयेत. तुम्हाला खांद्याला तुम्हाला धरून आणले बोटाला ना, आमचे तुमच्यावर उपकार आहेत, हे पण त्यांनी समजून घ्यावे. तुम्ही 25 वर्षात हे केलं नाही, हे मी करतोय का तर गाव एक व्हावा. 2-4 कुठले आले टालके बाहेरचे आणि आता इथं सांगत असतील आम्हाला आमचे अधिकार, ते असं चालणार नाही. सरपंच म्हणून तुम्ही आता या सगळ्या आंदोलनाच्या भूमिकेकडे कसे बघता आणि काय आव्हान कराल गावाच्या न्याय मिळाला, काय त्या लोकांना आव्हान कराल की जे त्यांनी भूमिका घेतली आहे? माझं म्हणणं आहे की काम त्यांना पण भेटलेलं आहे. ते आता जे विरोधक बोलतायत आम्हाला
मग त्यांच्याबरोबर जे लोकांनी काम केले 25 वर्ष ग्रामपंचायतला, ते लोक जर आज सगळे एकत्र येऊन काम करतात येते, तर त्यांच्या विरोधात राहिले कोण हो? आम्हीच राहिलो का? अख्खा गाव त्यांचा विरोधक झाला. पक्षाला पण माझं हेच सांगणं आहे, काही शहानिशा करा, कामं दिलेत की नाही शहानिशा करा. आणि त्यांना माझं एवढं सांगणं आहे की बाबा कंपनी जर तुम्हाला बोलले शांत राहा, पुढे आपण बघू, जर काम वाढलं तर मग त्यांनी का पुढे जायची गरज आहे? त्यांना पण वस्तुस्थिती माहिती आहे, त्यांचे इथले पण कामगार इथे कामाला आहेत की कंपनीची ऑलरेडी कंडिशन खूप खराब आहे. अल्टरनेट डे जर कंपनी चालू आहे तर समजून घ्यायला पाहिजे ना आपण पण. हा उद्योग गेला तर माझं काही संपणार नाहीये, मी आहे तसा जगू शकतो. इक्बाल शेठचं काही संपणार नाही, पण मी बाकी आमची लोक कुठे जाणार? एक बसवर 20-20 लाखाचं कर्ज आहे, ती लोक कुठे जाणार? साधी आणि सरळ गोष्ट, ज्याला समजून घ्यायचं त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी इथं थांबलं पाहिजे. हवं असेल तर त्यांनी परत चर्चेला बसावं, प्रशासनासोबत बसावं, पोलीस प्रशासनासोबत बसावं, कंपनीला बोलावं. हवं असेल तर आम्ही दोघे परत जाऊ, पण परत हे आम्ही खपून घेणार नाही. उपोषण त्यांचं आम्ही खपून घेणार नाही. साधारण आपल्या ग्रामपंचायतीतील किती कामगार आतमध्ये काम करतात, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला, कोण जबाबदार असेल? ग्रामपंचायत हद्दीतले 7 ते 8 कामगार स्टाफमध्ये काम करतायत. TVS म्हणून जो स्टोअर हँडलिंगसाठी जो प्लांट आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 12 कामगार चांगल्या पैशावर पेमेंटवर काम करत आहेत एका ग्रामपंचायतीमधले. खालापूरमधले जवळजवळ 350 पोरं आहेत, त्यातली 150 पोरं IT आहेत, ती पुढच्या वर्षी परमनंट होणार आहेत. खोपोली सिटीमधली जवळजवळ 60-70 पोरं चांगली सुशिक्षित पोरं इथं कामाला आहे. अजून काही लोकांचे इंटरव्ह्यू चालू आहे. आम्ही विरोधकांना कधीच नाही की बाबा त्यांच्या घरातला कामगार आहे म्हणून आम्ही त्याला थांबवला, असा पण विषय नव्हता ना कधी. इंटरव्ह्यू आम्ही ओपन इंटरव्ह्यू ठेवल्या होत्या, सगळ्यांना कॉल केलेले आहेत. थँक्यू. ओके, थँक्यू.